श्रावणी, श्रावणी, मीच ठेवली होती, तुम्ही झोपला होतात. जेवून घ्या ना. मला नकोय. अहो असं काय करताय तुम्ही? बराच वेळ झाला उपाशी आहात, प्लीज जेवून घ्या. माझी काळजी करायची काही गरज नाहीये. असं कसं? तुमची काळजी आहे मला, कारण तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. विश्वंभर सरांची मुलगी आहात ना तुम्ही, आणि त्यांना कळलं की तुम्ही त्यांना कळलं ना तरी त्यांना काही वाटणार नाही. मुळात त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं हे आता माहितीच आहे ना तुम्हाला. पण तरी तुम्हाला त्रास होऊ नये असं मला खरंच मनापासून वाटतं. मी जे काही करते ना ते माझ्या शुभूसाठी करते, आणि शुभूसाठी काही करताना मला कधीच त्रास होत नाही. श्रावणी, मला सांगा, तुमच्या न जेवण्याने तो सुटणार आहे का? बरोबर. मग काय तुमच्या आदरात इथे केल्याने तो सुटणार आहे? आणि मला कळतच नाहीये, आधी शुभूला अटक करायचं, जेलमध्ये टाकायचं, आणि मग या आदरात इथे करून सिम्पथी गेन करायची. काय म्हणणं काय तुमचं? नाही, तुम्ही ना पर्सनली घेताय हे. मी शुभूला एक व्यक्ती म्हणून नाही, माझ्या ड्युटीचा भाग म्हणून आत टाकलाय, आणि त्यांनी गुन्हा केलाय हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. हो, मान्य आहे ना मला. तुम्ही शुभूला तुमच्या ड्युटीचा भाग म्हणूनच आत टाकलं, पण मग आता उगाच मैत्रीचा आणि हा मदतीचा आव कशाला आणताय? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बरं का. मी काही मदतीचा आव वगैरे आणत नाहीये. याला माणुसकी असं म्हणतात. नका दाखवू मग अशी माणुसकी. आम्ही गुन्हेगार होत ना तुमच्यासाठी, मग आमच्याशी तसंच वागा. श्रावणी, तुम्ही गुन्हेगार नाही आहात. गुन्हेगार शुभंकर आहे, आणि याचा विचार त्यांनी केलाच पाहिजे ना. तो मिनिस्टर साहेबांचा असिस्टंट आहे, त्याला जबाबदारीची जाणीव असली पाहिजे, आणि त्यांनी तरी नियमात असायलाच पाहिजे ना. त्याला त्याच्या जबाबदारीची व्यवस्थित जाणीव आहे. तो कायम सगळे नियम पाळतो. तर जेव्हा माझा प्रश्न येतो ना तेव्हा त्याला काही सुचत नाही. तो माझ्यासाठी काय वाटेल ते करू शकतो, आणि म्हणूनच मी सुद्धा आता त्याच्यासाठी वाटेल ते करेन. अशी मैत्री कुठेच बघितली नाही बरं का मी. म्हणजे एखादी मैत्रीण एखाद्या मित्रासाठी एवढं सगळं करू शकते. शुभना माझ्यासाठी मित्राहूनही खूप काही आहे. त्याने जगायला शिकवलंय मला, माझा एकटेपणा दूर केला. तो कायम माझ्या बरोबर असतो, कायम मदतीला धावून येतो, माझी काळजी घेतो, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. तो